केडीचा नंबर देते याला. शनाया तू इथे काय करतेस? तुला मी किती वेळा सांगितले माझ्या केबिन मध्ये यायचं नाही म्हणून, बाहेर हो. गॅरी प्लीज माझं ऐक. गॅरी काय गॅरी? मी इथे तुझा बॉस आणि तू एम्प्लॉई, लक्षात ठेवा. हो ऐक ना प्लीज, मला महत्त्वाचं बोलायचंय प्लीज. काय बोलायचंय तुला महत्वाचं? तू फोटोज बघितलेस ना? फोटो तूच पाठवलेस ना मला दुसऱ्या नंबरवरून? हो, कारण माझा नंबर ब्लॉक केलाय तू, माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. पण त्या रेवती आणि कुणालचे फोटो मला पाठवायची काय गरज आहे? काय गरज होती काय? तुला कळलं नाही का? रेवतीचा प्लॅन होता सगळा. तिने पाठवलं होतं कुणाला पैसे घ्यायला माझ्याकडे. आणि रेवती आणि कुणालच नाही, राधिकाही त्याला ओळखते. राधिकाला मध्ये घेऊ नकोस शनाया. तिचा काय संबंध आहे? तिला कसं माहिती असेल? मी राधिका, रेवती आणि कुणालला बोलताना बघितलंय. आणि मला माहिती होतं तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, म्हणून मी तुला इतके दिवस काही सांगितलं नव्हतं. आणि म्हणूनच तसे ते फोटो काढून तुला पाठवले मी आज. आता तरी तुला कळलं का माझी काही चूक नाही, हा सगळा त्यांचा प्लॅन आहे आणि राधिका त्यात इन्व्हॉल्व आहे. शनाया, राधिकाबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही, कळलं? मला पूर्ण विश्वास आहे ती असं काही करणार नाही. तिला खोटं बोलणं जमतच नाही. उलट तूच ते फोटो एडिट करून पाठवले असतील. राधिका असं करूच शकत नाही. सिरियसली? तुला सिरियसली असं वाटतंय की मी ते फोटोज एडिट करत बसले होते म्हणून? ठीक आहे फाईन, तुझा विश्वास नसेल ना तर स्वतः जाऊन बघ ना. जा रेवतीच्या ऑफिसला आणि जाऊन चेक करा, त्यांचं शूट चाललंय. रेवती आणि कुणाल एकत्र काम करतायत की नाही ते जाऊन बघ तू. अजूनही विश्वास बसत नसेल ना तुझा तर हा नंबर आहे. हा माझ्या आणि कुणालच्या कॉमन फ्रेंडचा नंबर आहे. केडी नाव आहे त्याचं. त्याला फोन कर आणि त्याला विचार की माझा आणि कुणालचा अफेअर चालू आहे की नाही. घे. शनाया खरं सांगतेय का की परत काहीतरी खोटेपणा करते? माझी अशी द्विधा मनस्थिती का होतीये? मी का अजूनही शनायाच्या बोलण्याचा विचार करतोय? नाही गुरु, नाही. आता तू परत शनायाच्या जाळ्यात अडकू नकोस. हॅलो, हा बोल शनाया. आता काय झालं? मी गॅरीचे सगळं बोलून आले. व्हॉट? अगं पण का? का काय? का तू नाहीच विश्वास ठेवत त्या पिक्सवर? गॉड शनाया, मी तुला सांगितलं होतं ना थोडा पेशन्स ठेव. अगं त्याने आत्ता कुठे पिक्स बघितलेत? त्याला डायजेस्ट करायला थोडा तरी वेळ हवा ना. तू ना इश्यू करून आलीस आणि त्यामुळे सिच्युएशन अजून क्रिटिकल झाली. तू तर प्लीज एक दिवस वाट बघ. ओके फाईन, बट ओनली वन डे. हो बाबा, फक्त एक दिवस. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं. आता चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.